तुम्हाला 1 रुपया ते बोलले ना गुरुनं बोलले की त्याचे 1000 रुपये पडले त्याच्या हातवर करा. 1000 रुपये फक्त 1000 500 रुपये. आता आपलं म्हणणं एकच आहे, कारण मित्र साहेबाला आपली हात जोडून कर्जची आहे. कारण आपल्या जे कष्टाचा जे घामाचा जे आपला पैसा आहे, आपण 365 दिवस जे शेतामध्ये कष्ट करतो, त्या कष्टाचा जे घामाचा जे पैसा आपला आपला मिळाला पाहिजे. कारण कारखान्याचा तर नियम असा आहे, 15 दिवसात आपल्याला शुगर ॲक्टचा नियम काय आहे, 15 दिवसात आपल्या खात्यावर ऊसाचे पैसे जमा झाले पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं आहे? 15 दिवस जाऊ द्या, 2 महिने जाऊ द्या, 4 महिने जाऊ द्या, तरी 5 महिने जाऊ द्या, 6 महिने जाऊ द्या. किती महिने झाले? 16 महिने झाले. झाले का नाही 16 महिने? मग 16 महिने म्हणल्यावर माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला आतापर्यंत 1 रुपयानं पडलं शेतकरी. त्यानं ऊस लावला, ऊस लावा तिथं कुटपण आहे, लावण आहे, पुन्हा खात आहे, ट्रॅक्टर आहे, त्याचं भाडं दिलं का तुम्ही फुकट करून दिला का? ऊस जाताना 10,000 रुपये एकरला खर्च आला. ऊस जाताना पैसे दिला तर नाही त्याला पैसे आणि ऊस लावायचा अजून खर्च. मग आतापर्यंत आपल्याला तर पैसे तर आतापर्यंत आले नसेल. आता ती मगाची मामा म्हणजे कारण माझा जीव गेला तर चालेल म्हणजे, पण म्हणलो मामा तसं करू नका म्हणलो, कारण घरच्या रडाले मला कसं मला वाईट वाटायला लागलं ती. कारण त्यांनी परिस्थिती मला सांगितली, परिस्थिती सांगताना माझ्या डोळ्याला पाणी लागते का? काय करायचं माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला तुम्हीच सांगा. मेत्रे साहेबांनी एक जबाबदारी व्यक्ती आहे, त्याने तर असं माझ्या शेतकऱ्यासोबत तर असं करत असेल तरी चुकीचं काम आहे कुठं तर. कारण माझी मेत्रे साहेबांना एकच विनंती आहे, हा तुम्ही तळतळीची विनंती आहे, माझ्या गोरगरिबाचे पैसे तुम्ही काही करू शकता, उद्योग काही बी करा, तुमचे प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्ही लोन काढतात, पण तुम्हाला 15-16 महिने झाला आम्ही आज नाही आंदोलनाला आलो आहे. आता ही 5वं-6वं आंदोलन आहे. आणि असं जर शेतकऱ्याचे पैसे राहत असतील तर ही चुकीचं काम आहे. कारण त्या मामाचं मगा बोलणं ऐकलं, माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. ही मामा म्हणायला लागले मला पर्याय नाही म्हणजे 10% पैसे काढला म्हणजे 10%. किती टक्क्यानं पैसे काढला म्हणजे त्याचे पैसे कसं देऊ तुम्ही सांगा म्हणजे बचाटे तुम्ही सांगा म्हणजे यांचे पैसे कसं द्यायचं माझे काय वाटलं असेल माझ्या आत्म्याला. अरे दादानो, माझ्या आई शेतामध्ये कष्ट करते, माझी बहीण करते, माझा भाऊ करतो, आणि माझ्या शेतकऱ्याचे पैसे मिळत नसतील तर काय उपयोग आहे आमचा? तुम्हीच सांगा शेतकऱ्याचा. त्याच्यामुळे एक सांगायला मी मित्र साहेबांना सांगणं आहे माझं, काही करून त्याने शेतकऱ्याचे पैसे लवकरात लवकर टाकावं, हा जोडून त्यांना तळतळीची विनंती आहे.